रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वातावरण तापले आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी संवैधानिक पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं आहे. पुरोगामी संघटनाचे कार्यकर्ते या पुस्तकाचे वाचन करणार आहेत, तर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांना बघून असा सज्जड इशारा गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे दोन्हीही गट आमने सामने आल्यास मोठा राडा होण्याची शक्यता आहे. आज बुलढाण्यात वातावरण तापले आहे. पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यांचाही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला. तरीही राज्यातील तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरिता जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं 20 लाख प्रती विकल्या असे असतानाही तुम्हाला इथं येऊन पुस्तक वाचण्याची आवश्यकता का आहे? ते जर पुस्तक वाचायला येतील तर मग आम्ही पुस्तक वाचायला जाणार. आम्ही त्या कार्यक्रमात समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेने सर्व काही ऐकणार आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवराय असा उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करणार. पण जर त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि त्या ठिकाणी शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी त्या आयोजकांची अथवा पुस्तक वाचणाऱ्याची असेल, असा सजड इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय. कोल्हापूरचा लांडगा इथे येईल आणि कोल्हे कुई करेल, नाहक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, छत्रपती शिवरायांचा अपमान होईल असे त्या मंडप मालकाला वाटेल. त्यामुळे त्याने स्वतःचा मंडप काढून नेला असा दावा गायकवाड यांनी केलाय. प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर ही भावना भडकवल्याचा 505 ब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. तर पुरोगामी गटाने आयोजित केलेल्या मंडपात आम्ही सुद्धा पुस्तक वाचन करणार असे संजय गायकवाड म्हणाले. आता तमाशा आणि नाटक कशाला करता असा सवालही त्यांनी केलाय. या सर्व विषयात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आली. महाराजांचा खोटा इतिहास लिहितात या पुस्तकात 300-400 वेळा त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. एका ठिकाणी या पुस्तकात औरंगजेबला औरंगजेबजी म्हटले आहे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावरही तोंडसुख घेतले. ते हिरोगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.